एक महत्त्वाची बातमी 21 जूनला नीटची परीक्षा होणार आहे। सध्याची मोठी आणि महत्त्वाची बातमी आता 21 जूनला पुन्हा एकदा नीटची परीक्षा होणार आहे। नीटचा पेपर फुटल्यानंतर आता ही परीक्षा पुन्हा होणार आहे। 21 जून या तारखेला आता ही परीक्षा होणार आहे। तर 3 मेला जी परीक्षा झाली होती ती रद्द झाली पेपर फुटल्यानंतर। या ठिकाणी आता सध्या कारवाई सुरू आहे आणि दुसरीकडे आता एनटीए कडून ही महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे। 21 जूनला आता नीटची ही पुनर्परीक्षा होणार आहे। खरं तर एनटीए समोर हा पुन्हा एकदा पेपर काढण्याचं मोठं आव्हान असल्याचंही बोललं जात आहे। दुसरीकडे आता 21 जूनला पुन्हा एकदा या सगळ्या विद्यार्थ्यांना नीटची ही परीक्षा द्यावी लागणार आहे। पेपर फुटीच्या प्रकरणानंतर ही परीक्षा रद्द झाली होती आणि आता पुन्हा फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार आहे। लवकरात लवकर ही परीक्षा घेण्याचं या ठिकाणी एनटीए कडून सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार आता ही तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। साधारणतः 21 जूनला ही नीटची फेरपरीक्षा होणार असल्याची सध्याची माहिती मिळते। नीट परीक्षेचा पेपर फुटला होता, त्या पार्श्वभूमीवर अनेकांना अटक करण्यात आली आहे, चौकशी सुरू आहे। तर आता पुन्हा एकदा ही परीक्षा आता होणार आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स आहेत? मोहिनी, नीट परीक्षेचा पेपर 3 मे रोजी झालेला होता आणि तो पेपर लीक झाल्याच्या नंतर मागच्या काही दिवसांपूर्वी एनटीए कडनं सांगितलं गेलेलं होतं की ही परीक्षा जी आहे ती पूर्णपणे रद्द केली जात आहे। नव्या परीक्षेची तारीख आम्ही लवकरच जाहीर करू, अशा पद्धतीची माहिती त्यांच्याकडनं दिली गेलेली होती। आणि त्यानंतर आता काही मिनिटांपूर्वी एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं नव्या परीक्षेच्या तारखेची घोषणा केलेली आहे। त्यानुसार रविवारी 21 जून 2026 रोजी आता नीट यूजीची परीक्षा जी आहे ती पुन्हा एकदा होणार आहे। त्यामुळे या तारखेची घोषणा आता एनटीए कडनं केली गेलेली आहे। एनटीए कडनं स्पष्ट सांगितलं गेलेलं आहे कुठल्याही अफवांवरती पालकांनी विश्वास ठेवू नये असं म्हणत अधिकृत घोषणेवरती किंवा आमच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्ही लक्ष द्यावं असं एनटीए कडनं जाहीर केलं गेलं आहे। मोहिनी, ज्या पद्धतीनं नीटचा पेपर लीक झाल्याच्या नंतर या सगळ्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे गेलेला होता। सीबीआयने मागच्या काही दिवसांपासून अटक सत्र सुरू केलेलं होतं। त्यानुसार 7 लोकांना आतापर्यंत अटक केली गेलेली आहे आणि धागेदोरे खरं तर सीबीआय कडनं जोडले जाण्यात जात आहेत असं आपण बघितलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये देखील या प्रकरणाच्या अनुषंगानं काही लोकांना अटक केलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता एनटीएनं 21 जून 2026 रोजी नव्या तारखेची घोषणा केली आहे। मोहिनी, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काल रात्री केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या इथं 2 परीक्षेच्या तारखेच्या अनुषंगानं चर्चा झालेली होती आणि त्यानुसार ही तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। मोहिनी, आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये एनटीएच्या समोर हा सगळ्यात मोठा आव्हान असणार आहे की ही परीक्षा पेपर न फुटता पुन्हा घेण्याचं आव्हान एनटीएच्या समोर असणार आहे। त्यामुळे कशा पद्धतीने ही परीक्षा होते बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी येतोय की काल शिक्षण मंत्र्यांची बैठक झाली होती, त्या बैठकीत नेमकं काय झालं होतं त्याची माहिती काही मिळू शकली आहे का? अगदी मोहिनी, काल रात्री 1.25 तास केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या समोर ही बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीला एनटीएचे डीजी असतील, त्यानंतर शिक्षण मंडळातील महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये ही परीक्षा पुन्हा कधी घ्यायची याच अनुषंगानं चर्चा झालेली होती। एनटीएच्या अधिकाऱ्यांशी आम्ही जेव्हा बोलत होतो मोहिनी, तेव्हा त्यांच्याकडून सांगितलं जात होतं की लवकरच नव्या तारखेची घोषणा केली जाईल आणि त्यानुसार रात्रीच्या बैठकीमध्ये ही तारीख मोहिनी ठरलेली आहे आणि त्यानुसार 21 जून 2026 रोजी आता नीटची परीक्षा होणार आहे। या बैठकीमध्ये मोहिनी वेगवेगळ्या जरी चर्चा झाली असली तर त्यातला हा मुख्य मुद्दा होता बैठकीचा की ही परीक्षा विनाअडथळ्याची पुन्हा आपल्याला घ्यावं लागणार आहे। कारण पेपर फुटीमध्ये पेपर फुटल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं टीकेचा सामना शिक्षण मंत्रालय असेल किंवा एनटीएला करावा लागतोय आणि विद्यार्थ्यांच्या लाखो विद्यार्थ्यांच्या 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न होता। त्यामुळे ही परीक्षा विनाअडथळा घेणं आणि पुन्हा पेपर न फुटता घेणं या सगळ्या अनुषंगानं कालच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे।